शेवटी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही. सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षाकडून होते. अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी. आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्राताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं. आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतो. मला खात्री आहे की सुनेत्रा बहिणी बिनविरोध होतील अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते. काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल आणि सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल. शेवटी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही. मोरावरीत पण तीच परिस्थिती आहे. कर्डिलेंच्या पोरांच्या विरोधात तनपुरे जे आहेत ते ठाण मारून आहेत. आज फॉर्म भरण्याची त्यांची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी बिनविरोधची जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. नाही, आता भारतीय जनता पक्षाने मी आत्ताच सांगितलं की साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती असते. पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. त्यावेळी आपला निर्णय घेण्यासाठी प्रत्येकजण सक्षम असतो. पण आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. खरं तर अंजनगावमध्ये ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला त्यामध्ये आपण मध्यस्थीनं तो तोडगा काढला.